गर्दी बऱ्यापैकी चांगलीच असतात गर्दी। तर मित्रांनो, जत्रा ही आता सभामंडप अत्यंत भव्य असं दिसतं जेव्हा आपण देवीच्या दर्शनातून पाठी फिरतो। आता माझा मित्रांनो, जसं बोललो ना तसंच फाळके बंधू जे असतात ना, फाळके कुटुंब, तर त्यांचं दैवत असणारं सतीदेवी आणि जयनाकार हे एकत्र हैसर स्थापित केलेलं असा। मंदिराचा जो कळस असा ना, त्या कळस बघा परिपूर्ण असं दिसतं आज ह्यो कळस। ह्याच कळसाक आपण एक वेगळं अँगल असतो, ह्या मनात जो आनंद आहे ना तो व्यक्त करण्यासाठी या गोष्टींची साथ सोबत घेता। देवीच्या प्रती असलेली ही श्रद्धा, समोरच प्रवेशद्वार असा आणि ह्या प्रवेशद्वारावरती ही जी सजावट असा ती सजावट दिसून येता। बरीचशी आपली देवस्थानाची बोललो ना, तर मग ह्या देवस्थानामध्ये महादेवाच्या रूपात जाणार एका टायमात खयची खयची असता, पण भरणेत पण असता, आयनलात, गिर्यात आणि पुरळ। अच्छा, पुरळ पण जवळच आहे ना। तिकडून पुढे नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, झालं काय, आता सध्या जसे सप्ते चालू झाले ना तसे आपण पुन्हा नवीन ठिकाण, नवीन परंपरा, नवीन संस्कृती आणि नवीन दैवत ह्याच गोष्टींच्या पाठी आपण असतो। तर आज येऊन पोचलो आपण, म्हणजे जाणार असो गिरी। ते गिरी श्रीदेवी चोंडेश्वरीचं मंदिर असा आणि एक ग्रामदैवत, कुळदैवत असा बऱ्याच जणांचा। तर मग मोठ्या भक्तिभावन थैसर येतात। आता काय हे उत्सव असा ना तो बघूया। आणि मंदिर अतिशय सुंदर असं, कारण कोकणातले हे जे मंदिर असतात ना हेंका परंपरा लाभलेली असा, वर्षानुवर्ष म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा असा। आणि ही परंपरा काय असा, कशा पद्धतीने हे जोपासले जातात ना ते आपण बघूया। मोठ्या भक्तिभावान थैसर इले जातात भाविक, आपले नवस फेडूक जी मागणी मागलेली असतात ती पूर्ण होतात। ती कशा प्रकारे केली जातात ती बघूया। चला, काहीतरी वेगळं असणार, त्या वेगळेपणात मी पण वेगळेपण शोधू हैसर इले। चला तर बघूया कसं आहे। आणि नक्कीच आवडला तर मग कमेंट करून सांगा कसं होतं ते। तिकडून पुढे जाणार एका टायमात खयची खयची असता, पण भरणेत पण असता, आयनलात, गिर्यात आणि पुरळ। अच्छा, पुरळ पण जवळच आहे ना। आपले अजून काही गाडी गेली पुरळमध्ये गेली आणि आयनलात पण गेली, चाफेडमध्ये पण, म्हणजे जेवढे जत्रा तिकडे पाठवला एक 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 इंद्रायत हाती काळ भैरव असा त्याचा शेवटचा दिवस आहे ना। बघा एका टायमात किती जत्रा आणि त्याप्रमाणे सगळं मॅनेज करतात। मॅनेज म्हणजेच व्यवस्थापन करतात। तर मग ह्या गोष्टीसाठी म्हणजे जसं बोलता ना की व्यवस्थापन खूप चांगलं असावं, तर मग जो काही व्यवसाय असतात ना तो व्यवसाय वाढीक लागतात। तसंच यांचा व्यवसाय जो वाढीक लागण्याचे कारण असतात
त्यात सगळ्यात पहिलं सिक्रेट सांगितलं त्यांनी की मॅनेज करतात ते सगळं. चला आता ते तयार असत, मी पुन्हा येत आहे मग थोड्या वेळानं. तोपर्यंत तुम्ही आता हेच दाखवते बघा. हे जे कांडके असतात ना त्यांची टेस्ट जी असता. 200 रुपये. सुनीता सुरेश नांदेकर विजयदुर्ग 101 रुपये. कृष्णकांत श्रीधर गावकर 200 रुपये. रत्नदीप रुपेश तिर्लोटकर 202 रुपये. चंद्रकांत डांबरे 251 रुपये. अंकिता अनिल आदम 200 रुपये. विलास शांताराम पांचाळ 101 रुपये. शुभा बालकृष्ण कदम 251 रुपये. विपूर्ण अजय घाडी 200 रुपये. प्रतीक प्रवीण घाडी 200 रुपये. सदानंद गावकर 200 रुपये. राजन विठ्ठल गिरकर 500 रुपये. हरिचंद्र पांडुरंग देवळकर 201 रुपये. नारायण लक्ष्मण कोसरकर ओरस 200 रुपये. चंद्रकांत विष्णू तांदूळकर देवगड 251. आपण मागच्या टायमात जेव्हा येला होता तेव्हा वेसरात होम होतो नवरात्रीच्या दिवसात. आणि पुढे गावातलं मानकरी बघा गिरेगाव दिलाव चोंडेश्वरीच्या दर्शनात. तर चोंडेश्वरी देवीच्या दर्शना केला आणि आमचं मानकरी हैसर भेटलो म्हणजे आमचा भाव पावन झाला. चला आता पुढे जाऊया. जागरण आहे ना? नाही, प्रवास, जागरण, व्हायरल इन्फेक्शन सगळं, वातावरण बदल सगळं एकत्र. चला आपण पुढे जाऊया आता. चला आपण देवीच्या दर्शनासाठी जी लावला उत्सुकता तीच असा की जसे जसे आपण आतमध्ये जात आहोत तसं हैसरली जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न करून टाकतं. बाकी सगळ्या गोष्टी तर असंच होतं. समय्या एवढी मोठी समय बघा. भेटवस्तूंमध्ये ह्याचं पण समाविष्ट असणार. देवीचा उत्सव ह्यो असं जसं बोलतो ना त्याचप्रमाणे अगदी मर्यादित असं. आज संध्याकाळी म्हणजेच दिवसाची सांज जशी होता तशी त्या टायमात ह्यो उत्सव समाप्ती घेता. नवस जे बोलले जातात म्हणजे ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत ना ते नवस फेडले जातात. त्याचे नारळ हे देवीच्या चरणी वाहिले जातात. बरीचशी आपली देवस्थानं जी बोललो ना तर मग ह्या देवस्थानांमध्ये महादेवाच्या रूपात म्हणजेच महादेवाचं एक वेगळं रूप असतं किंवा आपण त्याचेच रामेश्वर, मोरेश्वर, सोमेश्वर, गांगेश्वर आणि इतर ईश्वरांच्या नावासोबत जोडलेली त्यांची नावं किंवा त्यांची रूपं बघू मिळतात आपल्या कोकणात. ह्या गोष्टी भरपूर चांगल्या प्रकारे आणि मांडून ठेवलेल्या असतात तशाच जोपासल्या पण असतात. आपण हेच बघूया. तर आपण आता ह्या मंदिरात जे देवस्थान असतं ना त्याच देवस्थानासोबत हय गांगेश्वरांची स्थापना केलेली असा. हेच गांगेश्वराचं देवस्थान किंवा गांगेश्वराची ही जागा प्रस्थापित असा. अशाच प्रकारे आपण देवीचं दर्शन जाऊया. चला बरोबर वर जाऊ ना.
सर्व लगबग जी आहे ना ती फक्त एकाच गोष्टीसाठी, नवस जे बोललेले होते, जी मागणी मागली होती ती झाली पूर्ण, आणि ती पूर्णत्वात गेल्यानंतर त्याचा नवस फेडण्याची एक प्रथा असता, म्हणजेच खणा नारळ, कापडाचा जे एक कापड असतं किंवा साडी असते, तर ती साडी सोबत नारळ असतो, अगरबत्ती असते आणि काही फळं असतात, फुलं असणार, अशा सगळ्या गोष्टींची एक ओटी भरली जाते, तोच नवस पूर्ण झाल्यावर. तर मग हो नवस पूर्ततेत गेलो, आणि ह्या नवस फेडण्याच्या ज्या गर्दी कसं ना आता आपण बघतो, हीच लगबग देवीच्या चरणाशी आल्यावरती लोकांची असतात, आणि तीच त्यांचं माध्यम ठरता थैसरले मानकरी, म्हणजेच गावकरी व मानकरी बोलले जातात, ते थैसर त्यांचा माध्यम असतात. त्यांच्या तोंडी या मागण्या पूर्ण झाला, आणि त्या पूर्णत्वात गेलेल्या मागण्यावरती त्यांना सुखी ठेवण्यासाठी आवाहन केलं जातं. खूपच ह्या गोष्टी अगदी अगदी मन मोकळेपणाने केले जातात, कसलीच आशा न ठेवता. या गोष्टींवरती एकच दिसून येतं की माणसाची श्रद्धा जी आहे ना ती देवीवरती, देवांवरती कायम असा, आणि ही कायम राहू दे ह्योच विश्वास असा. आपण आता पुढे जाऊया, म्हणजेच सभा मंडपात जाऊया. एकंदरीत मंदिरात सजावट आणि विद्युत रोषणाई ही उत्तम प्रकारे केली जातात. का? हा, मुंबई शिवडीची विस्तृत ही रोषणाई जी असा ना ती मुंबई शिवडी तिथून, म्हणजे तिथले जे व्यक्ती असतात ना त्यांच्याकडून करण्यात आलेली असा, आणि अगदी उत्तम प्रकारे केली जाता. कारण मग ह्यो जो उत्सव असा ना, ह्यो उत्सव एकदा वर्षात न येता वार्षिक असो हे उत्सव असा, आणि ह्या उत्सवात जेवढी लगबग असता, जेवढा आनंद असता, जेवढं उत्साह असता, एवढं उत्साह तुमका बाकी काही मिळणार नाही. माणसान ह्या मनात जो आनंद आहे ना तो व्यक्त करण्यासाठी या गोष्टींची साथ सोबत घेतात. देवीच्या प्रती असलेली ही श्रद्धा, देवीच्या प्रती असलेलो ह्यो विश्वास हैसर दिसून येतात. अगदी मनोभावे सेवा जे करतात तर सेवा करण्यात ही कुठलीच कसर सोडली जात नाही. चला आपण पुढे जाऊया आणि होणारा उत्सव असा कसो आता तो बघून घेऊया. चला. आता हेच बघितलं तर श्रीदेवी चोंडेश्वरी मंदिर समोरच प्रवेशद्वार असा, आणि ह्या प्रवेशद्वारावरती ही जी सजावट असा ती सजावट दिसून येतात. आता बऱ्याच ठिकाणी आपण LED लाईट म्हणजेच LED चे बल्ब असतात ना त्याची सजावट म्हणजेच रोषणाई, विद्युत रोषणाई केलेली दिसतात, आणि ही रोषणाई अगदी ज्या केलेल्या गोष्टी असतात किंवा सजावटीमध्ये अगदी परिपूर्णता आणता, म्हणजेच भर आता. तर ह्याच गोष्टींमध्ये आपण आपला विश्वास दाखवून तसोच पुन्हा सेवेत रुजू होता. ह्या सेवेत काहीच कमी राहता नाही, ह्या गोष्टीकडे आपण वारंवार लक्ष देतो, म्हणजेच तो विश्वास आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. चला, मंदिराचा जो कळस असा ना त्या कळस बघा परिपूर्ण असं दिसता. आज ह्यो कळस, ह्याच कळसाक आपण एक वेगळं अँगल आज पकडला. जर का आज तो पकडला नसता तर मग एवढं व्यवस्थित आपल्या मळे भेटलो नसतो. मंदिरात आता सभा मंडपात छप्पर पत्र्याचा शेड टाकलेला असा, म्हणून मंडपाची पुढची बाजू म्हणजे सभा मंडपाची पुढची बाजू दिसत नाही. असो तरी देखील
आपण आता पुढे जाऊया आणि बघून घेऊ कसं. सर मग जे समोर दिसतं ते असा देवी चोंडेश्वरीचा मंदिर, म्हणजे देवी चोंडेश्वरी मातेचा मंदिर. आणि याच्याच बाजू समोर आपण जर बघितलं तर मग सतीदेवीचं मंदिर असं, आणि मंदिराची शोभा म्हणजे वाढवण्यासाठी तसंच विद्युत रोषणाई आणि सजावट केलेली असा. तर ही सजावट कशा प्रकारे असा ती बघूया आणि देवीचं दर्शन पण तुमचं देऊन द्या. चला पुढे जाऊया आता. श्री सतीदेवीचं मंदिर विद्युत रोषणाई आणि सजावट केलेली असा. म्हणजेच काय तर मग जो विश्वास असा ना तो विश्वास ह्या प्रकारे व्यक्त करण्यात येतात. देवींचे हे किंवा देवतांचे हे जे वार्षिक असत ना हे उत्सव जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा एक उत्साह वेगळाच असता. या अवसरावर आपण तर मग हेच बघू. तर सुनील चव्हाण मुंबई. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मुंबई त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. ही देव दीपावली त्यांना सुख समृद्धी आणि भरभराट. जसं बोललो की नवस हे पूर्ण केले जातात. नवस पूर्ण झाले की नंतर मग हे नवस फेडण्यासाठी खणा नारळाने ओटी भरली जातात. तर मग हे आपल्याला दिसतात की हैसर जो नारळ जे म्हणजे ज्या प्रकारे नारळ ठेवलेले असतात ना, फळं ठेवलेली असतात, खणाची जी रांग लागलेली असतात त्याच्यावरनं दिसत की आपल्या हैसर प्रकारे लोकांचा विश्वास कायम आहे. आणि होच विश्वास असोच कायम राहता कारण लोकांची मागणी पूर्ण होतात. किंवा मित्रांनो जसं बोललो ना तसंच फाळके बंधू जे असतात ना, फाळके कुटुंब, तर त्यांचं दैवत असणारं सतीदेवी आणि जयनाकार हे एकत्र हैसर स्थापित केलेलं असं. आणि जसं बोलतो की नवस बोलले जातात, मागणी बोलली जाता, मागणी केली जाता, मागली जाता. तर ती मागणी जेव्हा मागतात आणि ती पूर्ण होतात त्यावेळेस अशा प्रकारे ही ओटी भरली जातात. म्हणजेच तो नवस पूर्ण झालो म्हणून ही खणा नारळाने ओटी भरली जातात. तर हे बघा ह्या अशाच आहेत की आपला विश्वास कायम कसा तो हैसर दिसून येतात. हे प्रचलित झालेला वर्षानुवर्ष ही परंपरा आणि हे देवस्थानं शेकडो वर्षांची असत. तर मग ह्या प्राचीन अवस्थांक म्हणजेच व्यवस्थांका आपण सलाम करतो. आतापर्यंत राखून ठेवलेल्या ह्या गोष्टी आपल्या कोकणात बघूक मिळतात आणि ते परिपूर्ण म्हणजे सांभाळण्याचं आहे ना एक जबाबदारी अगदी खूप जोखमीन निभावली जातात. चला तर मग मित्रांनो आपण आता पुढे जाऊया आणि पुढे ठेवूया. चला. सभामंडप अत्यंत भव्य असं दिसतं जेव्हा आपण देवीच्या दर्शनातून पाठी फिरतो. आणि हेच बघा किती असत ते. अच्छा खूपच छान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जो सन्मान करण्यात येतो ना त्याच्याबद्दल अत्यंत आपण आभारी असो यांचे. हे याचा व्हिडिओ ओमकारचा सत्कार. ओमकार पानकर बरं भरपूर. आणि आता माझा धन्यवाद धन्यवाद. चला आमच्या नावावरती पार्सल मुंबईवरून तो पाठवून देतो. असा हा जत्रा आता बऱ्यापैकी संपत झाली. बरं या जत्रेची खासियत आहे की ही फक्त दिवसाची जत्रा असता. संध्याकाळी 7 नंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतर ही जत्रा संपतात.
आता असंच आहे की जत्रा ऑलमोस्ट संपत दिली असं आहे सर. गर्दी बऱ्यापैकी चांगलीच असं गर्दी. तर मित्रांनो जत्रा ही आता ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी संपुष्टात दिली असा, म्हणजे आता आणखी थोड्या वेळान ही जत्रा संपते. मग जत्रा संपणार म्हणून मग आपण व्हिडिओ आहे सर व्हिडिओ संपवून आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा गाणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचा असेल तर कोकणासाठी_ काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो झालं काय, आता सध्या जसे सप्ते चालू झाले ना तसे आपण पुन्हा नवीन ठिकाण, नवीन परंपरा, नवीन संस्कृती आणि नवीन दैवत ह्याच गोष्टींच्या पाठी आपण असतो. तर आज येऊन पोचलो आपण, म्हणजे जाणार असं गिरी. ते गिरी आहेत श्रीदेवी चोंडेश्वरी तर मंदिर असा आणि एक ग्रामदैवत कुळदैवत असा बऱ्याच जणांचा. तर मग मोठ्या भक्तिभावन थैसर येतात. आता काय ही उत्सव असा ना तो बघूया. आणि मंदिर अतिशय सुंदर असं, कारण मग कोकणातले हे जे मंदिर असत ना हेंका परंपरा लाभलेली असा, वर्षानुवर्ष म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा असा. आणि ही परंपरा काय असा, कशा पद्धतीने हे जोपासले जातात ना ते आपण बघूया. मोठ्या भक्तिभावान थैसर इले जातात. भाविक आपले नवस फेडूक जी मागणी मागलेली असतात ती पूर्ण होतात. ती कशा प्रकारे केली जातात ती बघूया. चला, काहीतरी वेगळं असणार, त्या वेगळेपणात मी पण वेगळेपण शोधू हैसर इले. चला तर बघूया कसं आहे. आणि नक्कीच आवडलं तर मग कमेंट करून सांगा कसं होतं.